महाराष्ट्रातील नेत्यांना बायपास करून एकनाथ खडसेंनी थेट दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला गाठलं आणि त्यानंतर दिल्लीतच भाजपत घरवापसीची घोषणा देखील खडसेंनी केली। पण आता घरवापसीच्या तयारीमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश रखडण्याची शक्यता आहे। खडसेंची भाजपतली घरवापसी रखडणार, फडणवीसांना बायपास करणं नडणार, गिरीश महाजनांचा खडसेंना उघड विरोध। खडसेंची पुढची रणनीती काय राहणार? अजून अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही, पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचंही आम्ही स्वागतच करू। आणि तुम्ही एवढं मित्र सेवा देतील का, केंद्रात सेवा देतील का, राज्यात सेवा देतील का? मला वाटतं तो दिवा विझलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये। खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या घोषणेनंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांनी दिलेल्या या प्रतिक्रिया। फडणवीस आणि महाजन या दोन्ही नेत्यांनी खडसेंच्या घरवापसीबाबत अनभिज्ञता दाखवत थेटपणे आपली नाराजी व्यक्त केली। पण आता या नाराजीचा परिणाम खडसेंच्या घरवापसीवरही होण्याची शक्यता आहे, कारण पुन्हा एकदा गिरीश महाजनांनी थेटपणे खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केलाय। एकदा आपली कन्या त्या ठिकाणी हारली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलून टाकली। म्हणजे तुम्ही 30 वर्ष निवडून आलात, 35 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात, 20 वर्ष तुम्ही लालदेवच्या गाडीत फिरलात आणि मग नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य? हां, मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली, तुम्ही पार्टी सोडून गेलात, तुम्ही पार्टी सोडून गेलात ना इथून। गिरीश महाजनांनी जाहीरपणे खडसेंविरोधात बंड पुकारल्यानं आता त्यांचा पक्षप्रवेश लांबण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपत घरवापसी करत सून रक्षा खडसेंच्या उघड प्रचाराच्या तयारीत असलेल्या खडसेंकरता हा धक्का मानला जातोय। खरे तर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीसांमधील मतभेद उघड आहे। फडणवीसांसोबतच्या मतभेदांमुळेच खडसेंनी भाजप सोडल्याचंही सर्वश्रुत आहे। भाजपमध्ये असताना आणि भाजप सोडल्यानंतर खडसेंनी फडणवीस आणि महाजनांवर अनेकदा आरोप केले होते, पण आता तेच खडसे पुन्हा भाजपमध्ये परतत असल्यानं महाजन चांगलेच अस्वस्थ झाल्याचं दिसतंय। त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी फक्त महाजनांच्या विरोधामुळे खडसेंना वेट अँड वॉचवर ठेवलं का, की इतरांचाही त्यांना विरोध आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।